विषयी माहिती सांगणार आहे। राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 आणि मृत्यू 6 मे 1922 रोजी झाला। हे कोल्हापूर संस्थानाचे अत्यंत पुरोगामी राजे आणि महान समाज सुधारक होते। विचिंत आणि अस्पृश्यांच्या उद्धारासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले। त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला, जातीभेद निर्मूलनासाठी लढा दिला आणि कोल्हापुरात 50% आरक्षण लागू केले। शाहू महाराजांचा इतिहास पुढील मुद्द्यांच्याद्वारे समजून घेता येईल। शाहू महाराजांचे जन्म आणि बालपण। शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला। त्यांचे मूळ नाव यशवंतराव जयसिंगराव घाटगे असे होते। कोल्हापूर संस्थानाचे चौथे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी 17 मार्च 1874 रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले आणि त्यांचे नाव शाहू असे ठेवले। 2 एप्रिल 1894 रोजी त्यांना कोल्हापूर संस्थानाचा राज्याधिकार प्राप्त झाला। ऐतिहासिक कार्य आणि समाज सुधारणा। शाहू महाराज हे दूरदृष्टी असलेले राजे होते। त्यांनी आपल्या राज्यात अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले। आरक्षण। शाहू महाराज यांनी 26 जुलै 1902 रोजी कोल्हापूर संस्थानास 50% आरक्षणाची ऐतिहासिक घोषणा केली। शिक्षण। त्यांनी कोल्हापुरात प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले। तसेच विविध जातींच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरू केली, जेणेकरून गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ घेता येईल। धन्यवाद।